नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. एका बाजूला 9व्या हप्त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढल्याची माहिती समोर येत आहे, तर दुसऱ्या बाजूला या योजनेसाठी मंजूर होणाऱ्या निधीच्या आकड्यांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. याशिवाय कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांच्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 9व्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे आजच्या या संपूर्ण माहितीमध्ये नेमकं काय समोर आलं आहे, कोणत्या शेतकऱ्यांबाबत प्रश्न निर्माण झाला आहे आणि 9वा व 10वा हप्ता एकत्र मिळणार आहे का, हे आपण सविस्तर पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. आता जाणून घेऊया नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नेमकी काय आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. ही योजना केंद्राच्या PM किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकरी लाभार्थ्यांना वर्षभरात एकूण 6,000 रुपये देण्यात येतात. ही रक्कम 3 वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये वितरित केली जाते. ज्या पद्धतीने PM किसान योजनेत शेतकऱ्यांना हप्त्याच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळते, त्याच धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुरुवात केली आहे. आता या योजनेचा 9वा हप्ता कधी मिळणार, 10वा हप्ता कधी मिळणार आणि सध्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांची स्थिती काय आहे, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. आता जाणून घेऊया योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या किती. आता सर्वात आधी या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आणि त्यासाठी असलेल्या निधीची आकडेवारी समजून घेऊया. योजना सुरू झाल्यानंतर आर्थिक वर्ष 2023 ते 2024 मध्ये या योजनेचे लाभार्थी शेतकरी सुमारे 87.42 लाख होते. या लाभार्थ्यांसाठी तब्बल 5,304 कोटी रुपये इतकी रक्कम होती. त्यानंतर आर्थिक वर्ष 2024 ते 25 मध्ये लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढून सुमारे 93 लाख झाली. या 93 लाख शेतकऱ्यांसाठी 5,825 कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आल्याची आकडेवारी समोर आली होती. म्हणजेच योजना सुरू झाल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळाली. 2025 ते 26 मध्ये लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या, आता आर्थिक वर्ष 2025-26 ची आकडेवारी पाहिली तर यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या पुन्हा काही प्रमाणात कमी झालेली दिसते. या वर्षामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या सुमारे 91 लाख इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. या 91 लाख लाभार्थी शेतकऱ्यांसाठी सुमारे 3,685 कोटी रुपये इतकी रक्कम असल्याचे सांगितले जात आहे. इथे एक महत्त्वाची बाब लक्षात येते. लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढत असल्याची माहिती एका बाजूला समोर येत असताना दुसऱ्या बाजूला मंजूर किंवा उपलब्ध असलेल्या निधीच्या आकड्यांमध्ये तफावत दिसून येत आहे. आता जाणून घेऊया 9व्या हप्त्यासाठी लाभार्थी संख्या वाढणार का. आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत समोर आलेल्या माहितीकडे पाहूया. 9व्या हप्त्याच्या वेळी लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 93 लाखांपेक्षा जास्त होऊ शकते, पण आकडेवारी समोर आल्याची माहिती देण्यात आली आहे. म्हणजेच आधीच्या कालावधीच्या तुलनेत 9व्या हप्त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढल्याची दिसून येत आहे. मात्र याच वेळी या योजनेसाठी असलेल्या निधीच्या आकड्यांकडे पाहिल्यास वेगळे चित्र दिसते. लाभार्थी संख्या वाढत असताना निधीच्या आकड्यात तफावत निर्माण झालेली असल्याचे सांगितले जात आहे. आणि याच कारणामुळे आता नमो शेतकरी योजनेतील काही लाभार्थ्यांना वगळले जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 31 जुलैच्या माहितीनंतर चर्चेला सुरुवात. आता या संपूर्ण प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. 31 जुलै रोजी समोर आलेल्या माहितीनंतर नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. विशेषतः ज्या शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये आहे आणि ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांच्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमधून घोषणा करण्यात आली होती. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम 31 जुलैच्या जमा करण्याबाबत माहिती देण्यात आली होती. याच कर्जमाफी योजनेची नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांचा संबंध जोडून आता नवीन चर्चा सुरू झालेली आहे. कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळणार नाही. आता सर्वात महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंतेचा मुद्दा म्हणजे कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांबाबत समोर आलेली माहिती. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे किंवा ज्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये आहे, अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही, अशा स्वरूपाची माहिती समोर आली आहे. याचा अर्थ असा सांगितला जात आहे की एखाद्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळालेला असल्यास त्याचा नमो शेतकरी योजनेतील हप्ता वितरित केला जाणार नाही. यामुळे नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण कर्जमाफी आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभाबाबत पात्रतेमध्ये बदल होणार आहे का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आता जाणून घेऊया नमो शेतकरी योजना बंद करण्याचा प्रयत्न. आता आणखी एक प्रश्न या संपूर्ण प्रकरणामुळे उपस्थित होत आहे. लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या एका बाजूला वाढताना दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला योजनेसाठी उपलब्ध किंवा मंजूर निधीच्या आकड्यांमध्ये कमी जास्तपणा दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर निधी पुरेसा नसल्याचे कारण पुढे करून
लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी केली जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हळूहळू गुंडाळण्याचा प्रयत्न केला जात आहे का, अशी चर्चाही सुरू झाली आहे. मात्र या मुद्द्यावर अंतिम निष्कर्ष काढण्यापूर्वी अधिकृत निर्णय आणि शासनाचा स्पष्ट आदेश काय येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता जाणून घ्या नव्या हप्त्यासाठी कोणते शेतकरी पात्र. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नव्या हप्त्याचा लाभ नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार. याबाबत सध्या स्पष्ट अधिकृत यादी किंवा अंतिम निर्णय समोर आलेला नसल्याचे या माहितीत सांगण्यात आले आहे. विशेषतः कर्जमाफीच्या यादीतील शेतकरी आणि नमो शेतकरी योजनेतील त्यांची पात्रता याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नव्या हप्त्यासाठी कोण पात्र राहणार आणि कोणाला हप्त्यापासून वगळले जाणार याबाबतचा अंतिम निर्णय अधिकृत माहितीनंतर स्पष्ट होणार आहे. नव्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झाली आहे का. आता शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट, नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. या हप्त्याच्या वितरणासाठी शासन निर्णय म्हणजे GR येणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र संबंधित GR अद्याप आलेल्या नसल्याची माहिती आहे. तसेच या हप्त्यासाठी निधी मंजूर झाल्याची अधिकृत माहितीही समोर आलेली नाही. त्यामुळे सध्या नव्या हप्त्याची निश्चित तारीख सांगणे शक्य नाही. शेतकऱ्यांनी सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून येणाऱ्या कोणत्याही अप्रमाणित तारखांवर विश्वास ठेवू नये, असेही या माहितीत स्पष्ट करण्यात आले आहे. आता जाणून घेऊया 9वा आणि 10वा हप्ता एकत्र मिळणार का. आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात असलेला आणखी एक प्रश्न म्हणजे 9वा आणि 10वा हप्ता एकाच वेळी मिळणार का. समोर आलेल्या माहितीनुसार याचे उत्तर नाही असे सांगण्यात आले आहे. यापूर्वी अशा पद्धतीने 2 हप्ते एकत्र वितरित करण्यात आलेले नाहीत, असा दावा या माहितीत करण्यात आला आहे. तसेच सध्या एका हप्त्यासाठीच पुरेसा निधी उपलब्ध नसल्याची चर्चा असताना 2 हप्त्यांची रक्कम एकाच वेळी कशी वितरित केली जाईल हा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे 9वा आणि 10वा हप्ता एकत्र मिळणार असल्याच्या चर्चेकडे शेतकऱ्यांनी अधिकृत निर्णय येईपर्यंत सावधपणे पाहणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी नेमकं काय लक्षात ठेवावं, तर शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याबाबत अजूनही काही महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित आहेत. नव्या हप्त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 93 लाखांपेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे योजनेच्या निधीच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव असलेल्या आणि कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही अशी माहिती समोर आली आहे. मात्र नव्या हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, GR आलेला नाही आणि निधी मंजुरीबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. म्हणून कोणतीही निश्चित तारीख सांगणाऱ्या अप्रमाणित माहितीकडे लगेच विश्वास ठेवू नका. तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याबाबत सध्या समोर आलेली ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे. लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या, योजनेसाठी असलेला निधी, कर्जमाफीच्या यादीतील शेतकरी आणि 9व्या हप्त्याची पात्रता या सर्व मुद्द्यांकडे या हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे 9व्या हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे हप्ता कधी जमा होणार याबाबत सध्या निश्चित तारीख सांगता येत नाही. तसेच 9वा आणि 10वा हप्ता एकत्र दिला जाणार असल्याची माहितीही अधिकृत नसल्याचे या अपडेटमध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत निर्णय आणि शासनाकडून येणाऱ्या माहितीकडे लक्ष ठेवा. ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच प्रकारे नमो शेतकरी योजना, PM किसान, पीक विमा आणि शेतकऱ्यांसाठीच्या इतर महत्त्वाच्या योजनांचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट जर तुमच्या मोबाईलवर मिळवायच्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच ग्रुपमध्ये सामील व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.